आदाब अर्ज़ है MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूं नवीद अंजुम। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की ख़ास खबरों पर। छत्रपति शिवाजी महाराज महसूल समाधान मुहिम के तहत इलाकाई कमिश्नर ने किया सरपंचों के साथ ऑनलाइन मुकालमा। महसूल से मुताल्लिक़ पेंडिंग केसेस का जायज़ा लेने के बाद मुताल्लिक़ा अफसरान को दी ज़रूरी हिदायत। जल्द ही सभी शहरियान को इत्मीनान बख्श मिक़दार में सप्लाई किया जाएगा यकसां पानी। 200 mld इजाफी पानी आते ही हर नल को लगाए जाएंगे वाटर मीटर। मेयर समीर राजूरकर के मुताबिक झोपड़पट्टी के साकिनान को मुफ्त में दिए जाएंगे मीटर। म्यूनसिपल कमिश्नर जी श्रीकांत की इत्तला। जालना म्यूनसिपल कॉरपोरेशन के लिए 6 में से 4 कोऑपिट मेंबर्स कर लिए गए नामजद। पेश करदा सिफारिशात में कुछ खामियां होने से 2 नशिस्तें अब भी हैं खाली। और पानी के मुतालबे पर आज शिवसेना उद्धव ग्रुप के कारकुनान और मुतासरा शहरियान ने वालूज सनती इलाके में किया जोरदार एहतजाज। पुलिस के सामने फोड़े मटके। मज़ाहिरीन को पुलिस ने ले लिया हिरासत में। अब खबरें तफसील से। महासिल समाधान मुहिम के तहत अब इंतज़ामिया खुद आवाम के दरवाजे तक पहुँचेगी। ज़मीन के रिकॉर्ड और 7/12 की दुरुस्ती जैसे बरसों पुराने मसाइल को हल करने के लिए कमिश्नर ने डिवीज़न के तमाम सरपंचों से बराह रास्त ऑनलाइन मुकालमा किया। डिवीजनल कमिश्नर जितेंद्र पापड़कर ने 5 और 6 मार्च को मराठवाड़ा के तमाम अजला के सरपंचों से ग्राम संवाद किया। इस मुहिम का मकसद 7/12 की दुरुस्ती, विरासत के इंदराज और ज़मीन के नक्शों जैसे पेचीदा मसाइल को दफातर के चक्कर काटे बगैर हल करना था। कमिश्नर ने वाज़ेह किया कि तमाम सरकारी मशीनरी सियासी इख्तिलाफात को बालाए ताक रख कर मुत्तहद हो जाए। ख़ास बात यह है कि इस मुहिम में अकेली ख़वातीन की बाज़ाबादकारी पर खुसूसी तवज्जो दी जा रही है, जिन्हें राशन कार्ड और सरकारी स्कीमों का फ़ायदा तरजीही बुनियादों पर दिया जाएगा। लातूर में QR कोड और नांदेड़ में व्हाट्सएप नंबर के ज़रिए दरख्वास्तें ली जा रही हैं। इंतज़ामिया का अज़्म है कि अब आवाम को सरकारी दफातर नहीं जाना पड़ेगा, बल्कि इंतज़ामिया खुद उनके दरवाजे तक पहुँचेगी। मगरबी एशिया में बढ़ती हुई कशीदगी और दुबई में जंग के साये के दरमियान कांग्रेस रुकन पार्लियामेंट कल्याण काड़े अपने अहल खाना के साथ बहिफाजत वतन वापस पहुँच गए हैं। अयार है कि दुबई समेत खित्ते के दीगर ममालिक में जारी जंगी तनाव और खौफनाक सूरत हाल के दौरान MP कल्याण काड़े का भारत लौटना सुर्खियों में है। उनके अहल खाना के मुताबिक वहाँ का माहौल इंतहाई खौफजदा है और लोग गैर यकीनी सूरत हाल का शिकार हैं। ताहम इस संजीदा मामले पर सियासत भी गर्म है। BJP रहनुमा राव साहब दानवे ने चुटकी लेते हुए तंज किया कि जब वहाँ जंग छिड़ी हुई थी तब कल्याण काड़े दुबई के हुक्मरानों से मिलने गए थे। इस तंज का करारा जवाब देते हुए कल्याण काड़े ने कहा कि दुल्हनडी होली के अगले दिन के मौके पर लोग अक्सर कुछ भी कह देते हैं, इसलिए ऐसी बातों को संजीदा लेने की ज़रूरत नहीं। उन्होंने वाज़ेह किया कि उनकी तरजीह अपने ख़ानदान की हिफाजत और वतन वापसी थी, न कि सियासी बयानबाजी। झालेली असताना सगळ्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली आणि आम्ही सुखरूप परत यावं यासाठी प्रत्येकजण हळहळ करत होता आणि आम्ही लवकरात लवकर परत यावं अशा प्रार्थना परमेश्वराकडे, भगवानकडे, अल्लाह तालाकडे करत होते आणि आमच्यासाठी दुआ पण आमच्या सगळ्या बांधवांनी, मुस्लिम बांधवांनी सुद्धा केल्या। त्याचा परिपाक म्हणून आम्ही आज या आपल्या भूमीमध्ये आपल्या या मायदेशी परतलो, त्याबद्दल मी पुनश्च एकदा आमच्या सर्वांवर प्रेम करणाऱ्या सर्व समाज बांधवाचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांनी जे प्रेम दाखवलं त्याच्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो। इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जो घटनाक्रम गेल्या 15 दिवसामध्ये घडला आणि त्याच्यानंतर जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीमध्ये आम्ही नेमके 27 तारखेला संध्याकाळी इथून निघालो आणि 28ला तिथं पोहोचलो आणि तिथं गेल्यानंतर हळूहळू अबुधाबीला आणि दुबईच्या एअरपोर्टला जे धमाके झाले, किंबहुना जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्यानंतर मात्र असं लक्षात आलं की आपण ज्या वेळेला आलो त्याच वेळेला हे घडलेलं आहे आणि आता हळूहळू पुढे काय होईल याची काही
कुणालाही कल्पना नव्हती. परंतु आपल्या भारतातल्या सर्व मित्रपरिवारातल्या मंडळीचे फोन यायचे की इकडं आम्हाला असं टीव्हीवर बातम्या येत आहेत, तुम्ही कसे आहात. परंतु आम्ही जिथं गेलो तिथली परिस्थिती अतिशय भयानक नव्हती, पण आजूबाजूला तिथून असलेल्या 200-400 किलोमीटरवर परिस्थिती अतिशय गंभीर होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तिथल्या मंडळीने सुद्धा निश्चितपणे चांगलं सांभाळलं. आणि मात्र 4 दिवस सातत्याने विमानतळ बंद असल्यामुळे आम्ही तर दुसऱ्या दिवशीच विचार केला होता की जर आता विमान भेटलं तर आपण लगेच मायदेशी परत जाऊ. पण विमानतळ बंद असल्याने, एअरलाईन बंद असल्यामुळे आम्हाला आपल्या भारतामध्ये परत येता आलं नाही. आणि 4 दिवस तिथं आम्ही खरंच अडकून पडलो. असं अपेक्षित होतं आपला दौरा अधुरा सोडू आणि आपण आपले मायदेशी परत येऊ. एक भीती सुद्धा मनामध्ये निश्चितपणाने होती. परंतु आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, सदिच्छा आणि आशीर्वाद त्या प्रेमाने आम्हाला पुन्हा एकदा मायदेशी परत घेऊन आलो. नाजरीन, मशरिक़ वस्ती में बढ़ती हुई कशीदगी के बाइस ईरान और इसराइल के दरमियान तनाज़े ने दुनिया भर में तशवीश पैदा कर दी है. इस पस मंज़र में रिटायर्ड लेफ्टिनेंट कर्नल सतीश ढगे ने इस तनाज़े का फ़ौजी और जियोपॉलिटिकल तज्ज़िया पेश किया. आइए जानते हैं इस हवाले से तफसीली रिपोर्ट. डिफेन्स मिनिस्टरनं प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक म्हटलं होतं. प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक म्हणजे काय? मुळात इमिजिएटली जो खतरा आहे तो न्यूट्रलाइज करण्यासाठी केलेला हल्ला, पण हा प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक नव्हता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आणि मागच्या काही काळापासून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं केलेला असा ऑफेन्सिव्ह स्ट्राईक हा इराणच्या विरुद्ध इस्रायल आणि अमेरिकेने केला होता. आणि मग ज्यावेळेस अशा प्रकारचा ऑफेन्सिव्ह स्ट्राईक करायचा असतो त्यावेळेस सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जी असते की जे दुश्मन राष्ट्र आहे, या केसमध्ये इस्रायलसाठी इराण हे दुश्मन राष्ट्र आहे. मग दुश्मन राष्ट्राची जी एअर डिफेन्स सिस्टम आहे, मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे आणि त्याच्या सोबतीला जे वेगवेगळ्या प्रकारचे रेडार आहेत त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा प्लॅन करणं आणि मग त्याच्यानंतरच इराणमध्ये डीप मध्ये घुसून वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले करणं. त्याच प्रकारे जे आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने इंटेलिजन्स गॅदर करून वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स आपल्या सोबतीला त्या ठिकाणी ठेवून अमेरिकेनं वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले केले, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली. त्याचबरोबर रेडारला सुद्धा पॅरलाइज करण्यामध्ये ते यशस्वी झाले. आणि याचाच परिणाम या इंटेलिजन्स गॅदरिंगच्या माध्यमातून मिसाईल डिफेन्स सिस्टमला, एअर डिफेन्स सिस्टमला न्यूट्रलाइज करण्याच्या माध्यमातूनच 24 तासाच्या आत 30हून अधिक वेगवेगळ्या ठिकाणी शेकडो मिसाईल्स इराणमध्ये दागण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायल यशस्वी झालं. एवढंच नाही तर त्यांचा नंबर 1चा सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी जो त्याच्या आवासामध्ये होता, त्यामध्ये सुद्धा जे आहे त्याच्या एका ऑफिशियल मीटिंगमध्ये तो असताना त्याचा खात्मा करण्यामध्ये सुद्धा अमेरिकेला यश मिळालं. यावरून स्पष्टपणे दिसतं की एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम आणि रेडार सिस्टम याला पूर्णतः न्यूट्रलाइज करण्यामध्ये अमेरिकेला यश मिळाल्यामुळेच इतके जबरदस्त हल्ले तो इराणमध्ये घुसून त्या ठिकाणी करू शकला. आयातुल्ला अली खामेनी सोबतच 7 महत्वाचे IRGCचे कमांडर आणि त्यातल्या त्यात इराणचा डिफेन्स मिनिस्टर, त्याचबरोबर IRGCचा कमांडर इन चीफ याचा खात्मा करण्यामध्ये अमेरिकेला त्या ठिकाणी यश मिळालं होतं. पण एक प्रकारे सैनिकांचं मनोधैर्य खचू नये म्हणून इराणनं काही तासामध्येच आता IRGCच्या नवीन कमांडर इन चीफची घोषणा केलेली आहे आणि त्याच्यानुसार ब्रिगेडियर जनरल वाहेदी हा आता IRGCचा नवीन कमांडर इन चीफ असणार आहे. नक्कीच दुसरी फळी आता इराण त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न करतोय. मग एका बाजूला आयातुल्ला अली खामेनी गेल्यानंतर त्याचा मुलगा मोज्तबा अली खामेनी हा त्याचा सक्सेसर म्हणून, वारसदार म्हणून त्या ठिकाणी काम करेल अशा प्रकारची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला IRGCचा सुद्धा कमांडर इन चीफ त्या ठिकाणी येणार आहे. 24 तासामध्येच नेतृत्वाची, मग ती IRGC मध्ये असेल किंवा राजकीय नेतृत्वाची फळी कापून काढण्यामध्ये इस्रायल आणि अमेरिकेला यश मिळालेलं आहे. पण दुसरी फळी आता त्या ठिकाणी तयार होते आणि हे अपेक्षित असंच असल्यामुळे, कारण अमेरिका जबरदस्त हल्ले करेल आणि अशा प्रकारची कंटिंजन्सी निर्माण झाली तर कसा लढा द्यायचा असा प्लॅन इराणनं सुद्धा त्या ठिकाणी तयार केल्यामुळे IRGCची दुसरी फळी आता त्या ठिकाणी तयार होतीये आणि येणाऱ्या काही तासामध्ये अवेलेबल असणारे हायपरसोनिक मिसाईल्स त्याचबरोबर ड्रोन्सच्या माध्यमातून इराणचा IRGC सुद्धा अमेरिकेच्या वेगवेगळ्या लष्करी बेसेसवर कारवाई करण्याचा, अटॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल. याला 2 अँगलनं पाहता येईल. एक तर जे आहे मूळ सगळ्यात महत्वाची जी भूमिका अमेरिकेची मागच्या काही काळामध्ये होती की इराणला न्यूक्लिअर मिसाईल्स बनवण्यापासून एक प्रकारे परावृत्त करणं आणि म्हणूनच युरानियमचं संवर्धन करण्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठीच एक प्रकारचं दबाव तंत्र अमेरिका आणि इस्रायल मागच्या काही काळामध्ये वापरत होतं. मग आता
या मागच्या 24 तासाच्या हल्ल्यामध्ये इराणमध्ये घुसून वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिअर साईट्सला, म्हणजे इफ्साहान त्या ठिकाणी त्याच्यात असेल किंवा तेहरान मधल्या काही वेगवेगळ्या प्रकारचे महत्वाचे सेंटर्स असेल, आणि एवढंच नाही तर नतांजमध्ये सुद्धा न्यूक्लिअर फॅसिलिटीला अटॅक करण्यामध्ये अमेरिकेला यश त्या ठिकाणी मिळालं. एका बाजूला जे आहे अमेरिकेनं इराणची न्यूक्लिअर फॅसिलिटी काही अंशी उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळालं आणि त्याच्यामुळे इराण अण्वस्त्र कार्यक्रमापासून जे आहे दूर लोटला गेला, हे सत्य त्या ठिकाणी आहे. पण दुसरी गोष्ट अशीही त्या ठिकाणी येऊ शकते की अमेरिकेची आणि इस्रायलची जी दादागिरी आहे त्याला जर संपवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये इराणला अण्वस्त्रधारी देश बनणं आवश्यकच आहे. म्हणून अंतर्गत दृष्ट्या जे आहे एक प्रकारे रॅडिकल एलिमेंट्स हे इराणला अण्वस्त्र कार्यक्रम आणखीन जोमानं राबवण्यासाठी येणाऱ्या काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर प्रयत्नरत होताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतात. आज घडीला इराण हा अण्वस्त्र कार्यक्रमांपासून मागे लोटला गेलेला आहे, हे सत्य आहे. ऍडव्हान्टेज अमेरिका आणि 2 पावलं इराण मागे, अशा प्रकारची अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित परिस्थिती आज घडीला निर्माण झालेली आहे. इराणच्या जनतेसमोर 3 वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत. एक, धर्मसत्ताक राजसत्ता पद्धतीच्या अनुसार आता आयातुल्ला अली खामेनी जरी गेलेला असला तरी त्याचा मुलगा मुज्तबा अली खामेनी हा त्या ठिकाणी सत्तारूढ त्या ठिकाणी होईल आणि काही काळानंतर 88 जे वेगवेगळ्या प्रकारचे मौलवी आहेत, तिथले धर्मगुरू आहेत, ते एकत्रित येऊन त्यांच्या संविधानाच्या अनुसार आता पुढचा आयातुल्ला अली खामेनीच्या जागी कोण वारसदार असेल याचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतात. दुसऱ्या बाजूला खरोखरच ही पद्धती त्या ठिकाणी राहील का याविषयी साशंकता आहे. तर मग राजेशाही पद्धत जी 1979च्या अगोदर इराणमध्ये होती, ती राजेशाही पद्धत पुन्हा येते की काय? रेजा पहलवी जो आज घडीला अमेरिकेमध्ये आहे तो पुन्हा इराणमध्ये येऊन सत्तेवर आरूढ होतो की काय? ही दुसरी पॉसिबिलिटी. आणि तिसरी सर्वात महत्वाची पॉसिबिलिटी, अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प जे म्हणतायत की आता तिथल्या आंदोलकांनी, इराणच्या जनतेनं सत्ता एक प्रकारे आपल्या काबूमध्ये घ्यावी, आपली ताब्यामध्ये घ्यावी, म्हणजेच या जनतेनंच ही एक प्रकारची थिओक्रसी किंवा धर्मसत्ताक राजसत्ता पद्धती जी आहे ती उलथवून टाकावी आणि निवडणुकांच्या माध्यमातून त्यांच्यामधून एखादा लीडर, एखादा नेता त्या ठिकाणी यावा. खरोखरच हे होणं शक्य आहे का? हे येणारा काळच त्या ठिकाणी सांगेल. पण अमेरिका आपलं धार्जिनं सरकार तिथं आणावं यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नरत राहील. आंतरराष्ट्रीय पटलावर चायना आणि रशिया हा इराणला त्या ठिकाणी पाठिंबा देत राहिलेला आहे. पण बूट्स ऑन ग्राउंड म्हणजे युद्धभूमीवर खरोखरच चायना आणि रशियाचे सैनिक इराणच्या बाजूला उभं राहणार नाही आणि त्याच्यामुळेच मागच्या 24 तासातही आपण पाहिलं आणि भविष्यामध्ये सुद्धा इराणला संघर्षाच्या भूमिकेमध्ये स्वतःच्या हिमतीवरच, स्वतःच्या कुवतीवरच अमेरिका आणि इस्रायल सोबत सामरिक दृष्ट्या संघर्ष करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून लिप सर्व्हिसिंगच्या माध्यमातून किंवा आंतरराष्ट्रीय पटलावर अमेरिकेच्या दबावाच्या माध्यमातून चायना आणि रशिया हे मदत करतील, परंतु म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणू संघर्षाची किंवा सामरिक संघर्षाच्या भूमिकेमधून इस्रायलच्या विरुद्ध किंवा अमेरिकेच्या विरुद्ध इराणच्या बाजूने चायना आणि रशिया आज घडीला उभे राहतील ही शक्यता फार कमी वाटते. अब शहर के हर नल कनेक्शन पर स्मार्ट ऑटोमेटिक वाटर रीडिंग मीटर लगाए जाएंगे. इंतज़ामिया के मुताबिक इस इक़दाम से पानी की चोरी रुकेगी और सारिफीन को सिर्फ इस्तेमाल शुदा पानी का ही टैक्स अदा करना होगा. औरंगाबाद म्यूनसिपल कॉरपोरेशन ने शहर के वाटर सप्लाई सिस्टम को जदीद बनाने के लिए कमर कस ली है. एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत के मुताबिक नई वाटर सप्लाई स्कीम के तहत 200 mld इजाफी पानी लाने के फ़ौरन बाद हर नल पर स्मार्ट मीटर नस्ब किए जाएंगे. इन मीटरों की कीमत 8 से 10 हज़ार रुपये के दरमियान होगी. खत्ते इफलास से नीचे यानी BPL कार्ड वालों को ये मीटर बिल्कुल मुफ्त फराहम किए जाएंगे, जबकि दीगर सारिफीन को इसकी कीमत अक़सात में अदा करनी होगी. ये मीटर जदीद टेक्नोलॉजी से लैस होंगे, जिनके ज़रिए पानी की चोरी और गैर कानूनी कनेक्शंस का पता लगाना आसान होगा. मेयर समीर राजूरकर ने वाज़ेह किया कि पहले मरहले में कमर्शियल नलों पर तवज्जो दी जाएगी. 2740 करोड़ रुपए की लागत से तैयार होने वाली ये स्कीम अब अपने आखिरी मरहले में है, जिसका मकसद शहरियान को 24 घंटे पानी की सहूलत फराहम करना और टैक्स के निज़ाम को शफाफ बनाना है. मानसून की आमद से कबल म्यूनसिपल कॉरपोरेशन मिशन मोड में आ गई है. शहर को सैलाबी सूरत हाल से बचाने के लिए म्यूनसिपल कमिश्नर जी श्रीकांत ने खाम और सुखना नदियों की सफाई और एहिया का काम जंगी पैमाने पर शुरू करने का हुक्म दिया है. म्यूनसिपल कमिश्नर ने ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी असदुल्ला खान और जैनत कुलकर्नी को जून तक का तफसीली एक्शन प्लान पेश करने की हिदायत दी है. खाम नदी की सफाई का दायरा अब हरसूल तक बढ़ाया जाएगा, जबकि सुखना नदी के कुदरती बहाव में हाइल रुकावटों को हटाने का काम तेज़ कर दिया गया है. इस मंसूबे के तहत न सिर्फ नदियों को जोड़ा और गहरा किया जा रहा है, बल्कि किनारों की खूबसूरती और ड्रेनेज के गंदे पानी को नदी में गिरने से रोकने के लिए भी सख्त इक़दामात किए जा रहे हैं.
इंजीनियरों की टीमें मशीनरी के साथ मैदान में मौजूद हैं। इंतज़ामिया की इस कोशिश से नारेगांव और नदी किनारे बस्तियों के मकीनों को सैलाब के देरी ना खौफ से नजात मिलने की उम्मीद पैदा हो गई है। जालना म्यूनसिपल कॉरपोरेशन में नामजद कॉरपोरेटरों के इंतखाब का अमल आखिरकार रफ्तार पकड़ गया है। 6 में से 4 नशिस्तों पर नए अराकीन के नामों का ऐलान कर दिया गया है, जबकि 2 नशिस्तें तकनीकी खामियों की वजह से पेंडिंग में हैं। जालना म्यूनसिपल कॉरपोरेशन में सियासी गहमा गहमी के दरमियान नामजद कॉरपोरेटर्स कोऑपिट मेंबर के इंतखाब का अमल मुकम्मल कर लिया गया है। मेयर वंदना मगरे ने बाज़ाब्ता तौर पर 4 अराकीन के नामों का ऐलान किया, जिनमें विनोद रत्ना पारखे, अशोक अंबेकर, सिद्धि विनायक मोले और अर्जुन गही शामिल हैं। वाज़ेह हो कि कॉरपोरेशन में नामजद अराकीन के लिए कुल 6 नशिस्तें मुख्तस हैं, लेकिन इस बार सिर्फ 4 नाम ही फाइनल हो सके। मेयर के मुताबिक बाकी 2 नशिस्तों के लिए मौसूल होने वाली दरख्वास्तों में कुछ तकनीकी गलतियां और कानूनी खामियां थीं, जिसकी वजह से उन्हें नाअहल करार दे दिया गया। इन खाली नशिस्तों को पुर करने के लिए ज़रूरी कानूनी चाराजोई मुकम्मल की जा रही है और उम्मीद है कि जल्द ही बकिया 2 नामों का भी ऐलान कर दिया जाएगा। इस इंतखाबी अमल के मुकम्मल होने से शहर की सियासत में नई रूह फूंकने की तवक्को की जा रही है। जालना महानगरपालिकेतील पहिली सभा झालेली आहे। या सभेमध्ये स्वीकृत सदस्याचे नामनिर्देशन करण्यात आलेले आहे। श्री विनोद विठ्ठलराव रत्नपारखे भारतीय जनता पार्टीकडून, श्री अश्विन भास्कर आंबेकर शिवसेनेकडून, श्री सिद्धिविनायक वसंत मुळे भारतीय जनता पार्टी, श्री आनंद विश्वापा अर्जुन कबूल गेही भारतीय जनता पार्टीकडून स्वीकृत सदस्याची यांची निवड झालेली आहे। काही 2 अर्ज अपात्र झाले होते, त्यांची निवड नंतर। मॅडम, एक दुसरा प्रश्न आहे, जालन्यातील सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प आहे तो रखडलेला आहे। महापालिकेकडे 16 कोटी रुपयांचा देण्याअभावी हा प्रकल्प रखडला। प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महापालिकेकडून काय पाठपुरावा केला जाईल? त्यासाठी नक्कीच पाठपुरावा होईल। सध्या आता ही बैठक झालेली, यामध्ये ज्या समित्या झालेल्या आहेत त्या समित्यातून स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण व विद्युत अशा सर्व विषयावर आम्ही नक्कीच पूर्ण जे जालना शहरातल्या समस्या असेल त्याच्यावर नक्कीच आम्ही पूर्ण काम करू। महानगरपालिकेत कोणकोणत्या समिती आज गठीत करण्यात आल्या? आज महानगरपालिकेतील गठीत केलेल्या समित्या ज्या आहेत, स्वच्छता व आरोग्य, पाणी पुरवठा व जल निस्तारण, आणि 3री शिक्षण व विद्युत, आणि 4थी बांधकाम व स्थायी समिती, महिला बाल कल्याण अशा समित्या आज गठीत केलेल्या आहेत। आणि प्रभाग समितीमध्ये 1, 2, 3, 8 सेंट्रल नाका व 4, 5, 6, 7 आझाद मैदान व 9, 10, 15, 16 डबल जिन व 11, 12, 13, 14 छत्रपति संभाजी। ताल्लुका पैठन में बकायाजात की अदम अदायगी पर इंतज़ामिया ने एक बड़ी कार्रवाई अंजाम देते हुए हाई कोर्ट के अहकामात की खिलाफ वर्जी करने पर सचिन घायाल शुगर मिल के 2 गोदामों को पुलिस के भारी बंदोबस्त में सील कर दिया। वाज़ेह हो कि मुंबई हाई कोर्ट के औरंगाबाद बेंच के हुक्मनामे पर तहसीलदार ज्योति पवार की क़ियादत में रेवेन्यू डिपार्टमेंट की टीम संत एकनाथ सहकारी कारखाना और सचिन घायाल शुगर्स पहुंची। 12 नोटिस देने के बावजूद जब मिल इंतज़ामिया ने बकाया रकम अदा नहीं की तो इंतज़ामिया ने शक्कर के ज़ख़ीरों को जब्त करने का फैसला किया। कार्रवाई के दौरान जब मिल मुलाजिमीन ने चाबियां देने से इनकार किया तो टीम ने मौके पर ही गोदामों को सील कर दिया। याद रहे कि हाल ही में मिल के चेयरमैन सचिन घायाल के खिलाफ 16 करोड़ रुपये के मुबैना घपले का मुकदमा भी दर्ज हुआ है। इस जब्ती के बाद जहां किसानों और मजदूरों में बेचैनी है, वहीं मफरूर डायरेक्टर्स की तलाश भी जारी है। ये कार्रवाई उन तमाम इदारों के लिए एक सख्त पैगाम है जो अदालती अहकामात को हवा में उड़ाते हैं। औरंगाबाद में स्मार्ट सिटी प्रोजेक्ट की मियाद इस माह ख़त्म होने जा रही है, जिसके बाद उसकी देखभाल की जिम्मेदारी कारपोरेशन पर आ जाएगी। म्यूनसिपल कमिश्नर ने इस सिलसिले में
میئر کے سامنے تجویز پیش کی ہے کہ کارپوریشن کی آمدنی میں سے 2% حصہ اسمارٹ سٹی پروجیکٹ کے لیے مختص کیا جائے۔ واضح ہو کہ اورنگ آباد میں جاری اسمارٹ سٹی پروجیکٹ کی مدت اس ماہ ختم ہونے جا رہی ہے، جس کے بعد اس کی دیکھ بھال اور انتظامات کی ذمہ داری کارپوریشن پر آ جائے گی۔ کمشنر نے اخباری نمائندوں سے گفتگو کرتے ہوئے بتایا کہ اس پروجیکٹ کو جاری رکھنے کے لیے نہ ریاستی حکومت اور نہ ہی مرکزی حکومت کی جانب سے مزید فنڈ فراہم کیا جائے گا، اس لیے اب اس پروجیکٹ کو برقرار رکھنے کے لیے مقامی سطح پر اقدامات کرنا ہوں گے۔ اسی مقصد کے تحت کمشنر نے میئر کے سامنے ایک تجویز پیش کی کہ کارپوریشن کے ذرائع آمدنی میں سے 2% حصہ اسمارٹ سٹی پروجیکٹ کے لیے مختص کیا جائے تاکہ اس منصوبے کو جاری رکھا جا سکے۔ کمشنر کے مطابق اسمارٹ سٹی پروجیکٹ کے پاس مستقل ذرائع آمدنی نہیں ہے، اس لیے کارپوریشن کو ہی اس کی ذمہ داری سنبھالنی ہوگی۔ والوج MIDC علاقے میں پانی کی شدید قلت کے خلاف عوامی غصہ سڑکوں پر پھٹ پڑا ہے۔ شیو سینا ادھو گروپ کے زیر اہتمام ہونے والے اس احتجاج میں خواتین نے پولیس کے سامنے مٹکے پھوڑ کر سخت ناراضگی کا اظہار کیا۔ ناظرین، پانی زندگی ہے، لیکن اورنگ آباد کے شہریان کے لیے یہ ایک خواب ہی بنتا جا رہا ہے۔ صنعتی علاقے میں پانی کی باقاعدہ فراہمی کے مطالبے کو لے کر شیو سینا ادھو بالا صاحب ٹھاکرے گروپ اور مقامی لوگوں نے زبردست احتجاج کیا۔ مظاہرین کا غصہ اس وقت عروج پر پہنچ گیا جب انہوں نے پولیس کے سامنے ہی احتجاجاً مٹکے پھوڑ دیے۔ اس دوران پولیس اور مظاہرین کے درمیان دھکم پیل بھی ہوئی، جس میں خواتین کی بڑی تعداد شامل تھی۔ پولیس نے مظاہرین کو منتشر کرنے کے لیے کچھ خواتین کو حراست میں بھی لیا۔ مظاہرین کا الزام ہے کہ انہیں نوکریوں سے نکالنے کی دھمکیاں دی گئیں، لیکن وہ اپنے حق کے لیے پیچھے نہیں ہٹیں گی۔ ہنگامے کے باعث سڑکوں پر ٹریفک جام ہو گیا اور کشیدگی کو دیکھتے ہوئے علاقے میں اضافی پولیس فورس تعینات کر دی گئی ہے۔ شہریان نے انتباہ دیا ہے کہ اگر پانی کا مسئلہ حل نہ ہوا تو یہ احتجاج مزید شدت اختیار کرے گا۔ ہمیں ایک گوپنیہ انفارمیشن ملی تھی کہ کچھ لوگ یہ لوگ سولاپور دھلے ہائی وے طرف آنے والے ہیں رستہ روکو کرنے کے لیے۔ اس بابت ہم نے 2 مارچ کو ایک میٹنگ بھی لی تھی۔ اس میٹنگ میں یہ جو آندولن کرتے ہیں وہ بھی تھے اور ان کے مدعے وشئی جو ڈپارٹمنٹس تھے گورنمنٹ کے وہ بھی تھے۔ 2 مارچ کو ہمیں آندولن کرتا نے حامی دلی ہوتی پولیس اسٹیشن میں کہ ہم ایسا کوئی آندولن کرنے والے نہیں ہیں، لیکن تو بھی کل ہمیں گوپنیہ انفارمیشن ملی کہ لوگ یہ آندولن کرنا ہے۔ اس کے لیے ہم نے کل ہی انہیں پھر سے نوٹس ایشو کیے، لاؤڈ سپیکر پر ان کے ایریا میں جا کے سوچنا دی کہ آپن ایکتر نہیں آئیے کیونکہ یہ پولیس کمشنر کے جمع بندی کے آدیش کا النگھن ہوگا اور اس آندولن کو پولیس نے پرمیشن نہیں دی ہے۔ تبھی بھی لوگ آئے۔ جب ہمیں ان کی انفارمیشن ملی ہم نے پرو ایکٹیو اسٹیپس لیتے ہوئے انہیں اسی وقت ڈیٹین کرنے کی کارروائی شروع کی۔ ہماری کارروائی شروع ہے، کارروائی کمپلیٹ ہونے پر ہم میڈیا کو کتنے لوگ ڈیٹین ہوئے اس کی بھی انفارمیشن دیں گے۔ واشی پولیس نے جدید ٹیکنالوجی اور خفیہ معلومات کی بنیاد پر کارروائی کرتے ہوئے گزشتہ 1 ماہ کے دوران سال 2024 سے گم ہونے والے 16 موبائل فون بازیاب کر لیے ہیں، جن کی مجموعی مالیت تقریباً 3.5 لاکھ روپے بتائی جا رہی ہے۔ واضح ہو کہ مسلسل تلاش اور محنت کے بعد پولیس کو بڑی کامیابی حاصل ہوئی۔ 5 مارچ 2026 کو واشی پولیس اسٹیشن میں ایک خصوصی پروگرام کا انعقاد کیا گیا جس میں ان شہریان کو مدعو کیا گیا جن کے موبائل فون گم ہو گئے تھے۔ اس موقع پر پولیس کی جانب سے باقاعدہ طور پر ان کے موبائل فون واپس کیے گئے۔ اپنا قیمتی موبائل دوبارہ ملنے پر شہریان کے چہروں پر خوشی دیکھنے کو ملی اور انہوں نے پولیس انتظامیہ کا شکریہ ادا کیا۔ یہ کارروائی پولیس سپرنٹنڈنٹ ریتو کھوکر، ایڈیشنل سپرنٹنڈنٹ آف پولیس شفقت آمنہ اور سب ڈویژنل پولیس آفیسر انیل چورملے کی رہنمائی میں انجام دی گئی۔ ضلع سطح کے بین زرعی اسکول کھیل مہوتسو میں کرم ویر دیواکر راوتے کرشی ودیالیہ کے طلباء نے اپنی مہارت کا لوہا منوایا ہے۔ کھوکھو کے فائنل مقابلے میں پہلی پوزیشن حاصل کرنے پر فاتح ٹیم کا شاندار استقبال کیا گیا۔ وسنت راؤ نائک مراٹھواڑہ کرشی ودیا پیٹھ پربھنی کے زیر اہتمام منعقدہ 2 روزہ کھیل مہوتسو میں نوجوان کھلاڑیوں نے اپنی مہارت کے جوہر دکھائے۔ دہے گاؤں میں منعقدہ اس ضلع سطحی مقابلے میں کرمویر دیواکر راوتے کرشی و تنتر ودیالیہ گوہالی کی ٹیم نے کھوکھو کی فائنل میں حریف ٹیم کو شکست دے کر ٹرافی اپنے نام کی۔ اس شاندار کامیابی پر اسکول میں جشن کا ماحول ہے۔ ایک خصوصی تقریب کے دوران پربودھن بہوودیا سنستھا کے صدر پدماکر راؤ انگلے اور دیگر معززین کے ہاتھوں کھلاڑیوں کو میڈلز، شال اور گلدستے پیش کیے گئے۔ پرنسپل محمد وسیم یونس پٹیل اور کوچز نے کھلاڑیوں کی محنت کو سراہتے ہوئے کہا کہ دیہی علاقوں کے طلباء میں بے پناہ ٹیلنٹ موجود ہے۔
تقریب میں موجود مہمانوں نے امید ظاہر کی کہ یہ کھلاڑی مستقبل میں قومی سطح پر بھی اپنی کارکردگی کا لوہا منوائیں گے۔ خبریں ختم کرنے سے پہلے آئیے ایک بار پھر نظر ڈالتے ہیں آج کی سرخیوں پر۔ چھترپتی شیواجی مہاراج محصول سمادھان مہم کے تحت علاقائی کمشنر نے کیا سرپنچوں کے ساتھ آن لائن مکالمہ۔ محصول سے متعلق پینڈنگ کیسز کا جائزہ لینے کے بعد متعلقہ افسران کو دی ضروری ہدایات۔ جلد ہی سبھی شہریان کو اطمینان بخش مقدار میں سپلائی کیا جائے گا یکساں پانی۔ 200 mld اضافی پانی آتے ہی ہر نل کو لگائے جائیں گے واٹر میٹر۔ میئر سمیر راجورکر کے مطابق جھونپڑ پٹی کے ساکنان کو مفت میں دیے جائیں گے میٹر۔ میونسپل کمشنر جی شری کانت کی اطلاع۔ جالنہ میونسپل کارپوریشن کے لیے 6 میں سے 4 کوآپٹ ممبرز کر لیے گئے نامزد۔ پیش کردہ سفارشات میں کچھ خامیاں ہونے سے 2 نشستیں اب بھی ہیں خالی۔ اور پانی کے مطالبے پر آج شیو سینا ادھو گروپ کے کارکنان اور متاثرہ شہریان نے والوچ صنعتی علاقے میں کیا زوردار احتجاج۔ پولیس کے سامنے پھوڑے مٹکے، مظاہرین کو پولیس نے لے لیا حراست میں۔ اسی کے ساتھ MCN اردو خبرنامہ یہیں ختم ہوتا ہے۔ کل پھر ملاقات ہوگی کچھ اور خبروں کے ساتھ۔ تب تک کے لیے میں نوید انجم آپ سے اجازت چاہتا ہوں۔ خدا حافظ۔